मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बनवतोय तर आपण ट्रॅफिक जाम कसं होतं। तर ही टू वे लेन आहे, सर्व्हिस रोड। तर याच्यावर आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा एकामागे एक आणि सिंगल लेन गाडी चालवायची असते। पण आपल्या इथं हे रिक्षावाले भाऊ बघा, लेफ्ट साईडने जागा भेटते तर चला जाऊ द्या, अशा प्रकारे गाडी चालवत आहेत। तर हे लेफ्ट साईडनी तरी चला चालेल की बाबा तुम्ही चालवू शकता, पण इथं पाहू शकता समोर एक गाडी गेली आहे व्हाईट कलरची आणि हे असं लाईन लावली आहे, पण समोरून येणाऱ्या गाड्या तिथं पूर्ण अडवल्या गेल्यात। तर अशा ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊन जातं। समोरून येणारे लोक कुठून जाणार हा विचार जर आपल्या डोक्यात येत नसेल तर त्या अशा ठिकाणी तुम्ही गाडी चालवायला गाडीवर बसूच नका। का तर तुम्ही तुमच्याही जीवाशी खेळता आणि समोरच्याच्याही जीवाशी खेळता। आता इथं पाहू शकता किती जाम झालं। आता इथं जाम झालेलं मी खाली उतरून पाहिलंय आणि खाली उतरून पाहून देखील माझ्या पाठीमागून काही गाड्यांना मी सांगत होतो की तुम्ही समोर नका येऊ, आणि तरी देखील त्या गाड्या समोर आल्या। आणि समोर आल्याच्या नंतर हे पहा, यांना मी हात करून सांगत होतो की दादांनो समोर नका येऊ म्हणून। आता इथं हे समोर आल्याच्या नंतर मला सिच्युएशन समजली की इथं काय होऊ शकतं आणि किती वेळ जाऊ शकतो। तर मग मी आपली गाडी पाठीमागलच्या ड्रायव्हरला सांगितलं की मी गाडी वळवतोय, तुम्ही थांबा म्हणून। आणि त्याही भाऊनी प्रतिसाद दिला आणि त्यांनी गाडी जागेवर थांबवली आणि मी गाडी आपली टर्न केली। टर्न करून गाडी परत दुसऱ्या रोडला घेऊन गेलो। हे पहा, यांना पण सांगितलं होतं। म्हणजे बघा, आपण जर हे लोक आता पुढे जाणार, पुढे जाऊन जे लिगल लेन आहे त्या लिगल लेनला ते लेफ्ट साईडला असे दाबत चालणार। तर इथं यांना पण सांगितलं आणि समोरची गाडी आहे तर त्यांनी तर मला धक्का देऊन पुढं जायचा त्यांचा विचार असेल, जे की नक्सान गाडी आहे। त्यांनी एवढ्या जवळून माझ्या गाडी घेऊन गेले। मी त्यांना हात करून सांगत होतो की या साईडला गाडी घेऊ नका म्हणून। तर असो, आपण कोणाचं वाईट व्हावं हे इच्छा न ठेवता आपण काम करत आहोत, असंच करत राहू। पण लोकांनी जर कोणी समोर सांगत असेल आणि जर असं आगाऊपणा केला आणि जर धक्का लागला तर त्याचं हसरं त्याला माहिती असेल की पुढं काय होऊ शकतं। तो विषय आपल्याला तिथपर्यंत जायचं पण नाही आहे। आपण प्रेमानंच सांगत असतो, प्रेम पण भरपूर आहे आपल्याकडं। तर आपण त्या सिच्युएशनमध्ये तिथं मी माझ्यासमोर जर गाडी आली असती तर 100% ती गाडी मी घासली असती आणि त्याचं नुकसान त्याच्याकडून मी घेतलं असतं। तर शक्यतो या गोष्टी नाही करायच्या आपल्याला। होता होईल तेवढं पेशन्स, आपण पेशन्स ठेवणार तरी किती? पेशन्स पार असे अगरबत्तीसारखे जळून खाली पडत आहेत, तरी पण पेशन्सच ठेवायचे आहेत। का तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं की आपला कायदा हा सर्वांसाठी सारखा राहिलेला नाही आहे। तो गरिबांच्या अगेन्स्ट जातो आणि पैशावाल्यांच्या एकदम म्हणतो ना झोळीमध्ये राहतो। तर हे पहा, पांढरी लाईट, काही घेणं देणं नाही आहे लोकांचं। आणि हे पहा, मी दुसऱ्या वेळेस आता तिथूनच येतोय जिथं ह्या लोकांनी डबल लेन केली आणि अशा प्रकारे आपल्याला तिथं गाडी चालवावी लागते, एक लेन जाण्यासाठी एक लेन येण्यासाठी। आता याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता तर त्या भाऊंनी मला सांगितलं होतं की कमेंट केली की तुम्हीच रॉंग साईड चालत होतात, म्हणून हा व्हिडिओ मी थोडासा मोठा होईल पण तरी पण टाकला। आता इथं पहा, सर्वजण राईट साईडला जाऊन थांबलेत आणि लेफ्टला लेन मोकळी ठेवली आहे। आपण सर्वजणच चुकतो, समोरचा चुकला की आपण चुकीचे वागतो। आता मला लेफ्ट साईडनी जागा भेटली तर मी पूर्ण पुढं आलो आहे। हे पाहू शकता आपण की आपण कशा प्रकारे ट्रॅफिक करतो। आता इथं पहा, मी पूर्ण माझ्या लाईनमध्ये एकदम माझी लेन मी सोडली नाही आणि माझ्या लेनमध्ये मी पुढं आलो आहे आणि तेवढ्या लोकांच्या पुढं गेलो मी। तर इंडिकेटर दिला असेल समोरच्या गाडींना तर तिथं थांबा थोडंसं, जर तुम्ही समोरून येत असाल तर। त्या मॅडम थांबल्या नव्हत्या। तर अशा प्रकारे आता इथं पहा, इथं सकाळचा व्हिडिओ आहे परत। तर सिंगल रोड आहे, सिंगल म्हणजे टू वे पण सिंगल रोड आहे, डिवायडर नाही आहे। तर अशा ठिकाणी आता समोर वळण पण आहे, पण ह्या फॉर्च्युनर वाल्या भाऊला एवढी गडबड झाली, एवढी घाई झाली आहे, तिथं पाहू शकता तुम्ही की तो मला पूर्ण रोडच्या खाली उतरवून त्याला जायचं आहे पुढं। तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत। जरी तुमच्याकडे फॉर्च्युनर असेल, समोरचा गरीब माणूस असेल तर त्याची इज्जत करा। सांगता येत नाही आहे, पैसा कोणाचा गुलाम नाही आहे। त्याच्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं सर्वांची रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।